Welcome students. Today we discuss biomolecules chapter 14 from chemistry textbook having marks 4 6 means minimum 4 and maximum 6. प्रथम आपण बायोमोलेक्युल्स या शब्दाचा अर्थ बघूयात. बायो मीन्स लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. यामध्ये एन्व्हायरमेंट, इकोसिस्टीम याचाही समावेश होतो. मोलेक्युल्स मीन्स इनर्जी मोलेक्युल्स. इनर्जी मोलेक्युल्स means the molecules which gives energy for proper growth of living organism. Then we see, can you recall? प्रथम आपण याबद्दलची थोडी माहिती घेऊयात. कॅन यू रिकॉलमध्ये पहिला प्रश्न आहे, व्हॉट आर द कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ बॅलन्स्ड डाएट. या ठिकाणी समतोल आहाराचे घटक कोणते असा प्रश्न विचारलेला आहे. बघूयात आपण the constituents of balanced diet. त्यामध्ये कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, लिपिड्स म्हणजेच फॅट्स अँड ऑइल, व्हिटॅमिन्स, मिनरल्स अँड वॉटर आर द कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ बॅलन्स्ड डाएट. आता या ठिकाणी बॅलन्स्ड डाएट यामध्ये चपाती, भाजी, भात असं नाही आहे विचारलेलं, तर ह्या खाल्ल्या जाणाऱ्या आहारातून कोणते बायोमोलेक्युल्स शरीराला मिळतात असा हा प्रश्न आहे. आणि त्याचं उत्तर आपण पाहिलं की प्रामुख्यानं कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, लिपिड्स, व्हिटॅमिन्स, मिनरल्स अँड वॉटर. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, व्हॉट आर द प्रॉडक्ट्स ऑफ डायजेशन ऑफ कार्बोहायड्रेट्स. कार्बोहायड्रेट्स याचं डायजेशन झाल्यानंतर आपणाला कोणता प्रॉडक्ट मिळतो. त्याचं उत्तर आहे, द प्रॉडक्ट्स ऑफ डायजेशन ऑफ कार्बोहायड्रेट्स आर सिंपल शुगर्स लाईक ग्लुकोज. आता या ठिकाणी ग्लुकोज हे डायरेक्ट बॉडी करून वापरलं जात नाही. ग्लुकोज पुढं ब्रेकडाऊन होतो आणि त्यापासून ATP ॲडिनोसाईन ट्रायफॉस्फेट नावाचा एनर्जी मोलेक्यूल आपणाला मिळतो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, विच कॉन्स्टिट्युएंट ऑफ डाएट इज यूजफुल फॉर बिल्डिंग मसल्स. बॉडीचे मसल्स बिल्डअप करण्यासाठी, तयार करण्यासाठी कोणता डाएटमधला कॉन्स्टिट्युएंट हा यूजफुल आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे, प्रोटीन्स आर यूजफुल फॉर बिल्डिंग मसल्स. बॉडी स्ट्रक्चर फॉर्म होण्यासाठी, मसलला स्ट्रेंथ येण्यासाठी प्रोटीन्स हा महत्त्वाचा घटक आहे.
त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, फॅट्स आर सोर्स ऑफ विच कॉन्स्टिट्युएंट ऑफ डाएट इज सोर्स ऑफ हाय एनर्जी. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे, फॅट्स आर सोर्स ऑफ हाय एनर्जी. आता या ठिकाणी फॅट हा जरी हाय एनर्जीचा सोर्स असला तरी डाएटमध्ये त्याचं प्रमाण हे खूप कमी असतं आणि म्हणून प्रामुख्यानं डेली आपणाला जी एनर्जी आवश्यक असते ही एनर्जी प्रामुख्यानं कार्बोहायड्रेट्सपासून मिळते. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, व्हॉट इज द जेनेटिक मटेरियल ऑफ ऑर्गॅनिझम. आपण आत्तापर्यंत बघितलं की डाएटमध्ये आपण कोणकोणते बायोमोलेक्युल्स घेतो असा आपला पहिलाच प्रश्न होता आणि त्यामध्ये आपण पाहिलं कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, लिपिड्स, व्हिटॅमिन्स, मिनरल्स अँड वॉटर. आता या ठिकाणी जेनेटिक मटेरियलसाठी जो बायोमोलेक्यूल ऑर्गॅनिझम्समध्ये असतो तो मोलेक्यूल म्हणजे न्यूक्लिक ॲसिड. आता या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर म्हणून आपण असं देतोय, न्यूक्लिक ॲसिड्स कॉन्स्टिट्यूट द जेनेटिक मटेरियल ऑफ ऑर्गॅनिझम्स. हे न्यूक्लिक ॲसिड्सपासून DNA आणि RNA फॉर्म होतात की जेनेटिक कॅरेक्टर आपल्यामध्ये मेंटेन करतात. आता त्यानंतर बघूयात बायोमोलेक्युल्स. बायोमोलेक्युल्सची डेफिनेशन बघूयात आपण. केमिकल compounds found in living organism which is used for various processes occurring in that organism. आणि त्याची एक्झाम्पल्स या ठिकाणी दिलेली आहेत, कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट, लिपिड, व्हिटॅमिन्स, न्यूक्लिक ॲसिड्स. आता या ठिकाणी केमिकल कंपाऊंड म्हणजे काय आहे तर हा एनर्जी मोलेक्यूल आहे आणि हा लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये कशासाठी उपयोगी आहे तर व्हेरियस प्रोसेसेस. आता कोणत्या प्रोसेसेस प्रामुख्यानं लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये चालू असतात तर त्यामध्ये डायजेशन. आता या ठिकाणी डायजेशन झाल्यानंतर एनर्जी निर्माण होते, पण डायजेशन होण्यासाठी सुद्धा एनर्जीची गरज असते. त्याचबरोबर इतर प्रोसेसेस आपण बघूयात. त्यामध्ये दुसरी प्रोसेस आपण बघूयात, ब्रेन कंट्रोल म्हणजेच कोऑर्डिनेशन सिस्टीम. त्याचबरोबर सर्क्युलेटरी सिस्टीम, बॉडीमध्ये ब्लड सर्क्युलेट केलं जातं आणि याच्या माध्यमातून सेल्सना ऑक्सिजन सप्लाय केला जातो, ज्यामुळं जे बॉडीचं कार्य आहे ते व्यवस्थित सुरळीत चालू राहतं. त्याचबरोबर एक्सक्रिटरी सिस्टीम, डायजेशन होतं म्हणजे एक्सक्रिशन हे आलंच. त्याचबरोबर रिप्रोडक्शन सिस्टीम किंवा रिप्रोडक्शन प्रोसेस. आता रिप्रोडक्शन हे सजीवाचा गुणधर्म आहे. सजीव हा आपल्यासारखाच दुसरा जीव निर्माण करतो. त्याचबरोबर शरीरामध्ये सेल डिव्हिजन ही एक महत्त्वाची प्रोसेस घडत असते आणि अशा ह्या ज्या काही सगळ्या प्रोसेसेस आहेत यासाठी बायोमोलेक्युल्सची खूप गरज आहे. मीन्स दे आर व्हेरी इसेन्शियल फॉर दी ग्रोथ ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स
फॉर देअर प्रॉपर ग्रोथ. त्यानंतर आपण या बायोमोलेक्युल्समधला पहिला भाग बघूयात, कार्बोहायड्रेट्स. या चॅप्टरमध्ये आपणाला कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स आणि न्यूक्लिक ॲसिड हे 3 महत्त्वाचे बायोमोलेक्युल्स स्टडी करायचे आहेत. आपण मगाशी बघितलं की कार्बोहायड्रेट्स याचं डायजेशन झाल्यानंतर सिंपल शुगर म्हणजेच ग्लुकोजचा मोलेक्यूल मिळतो आणि ग्लुकोज ब्रेकडाऊन झाल्यानंतर त्यापासून आपणाला ATP हा एनर्जी मोलेक्यूल मिळतो. आता ह्या कार्बोहायड्रेट्समध्ये काही एक्झाम्पल्स आहेत, जसं की ग्लुकोज, फ्रक्टोज, सुक्रोज, लॅक्टोज, गॅलॅक्टोज. त्याचबरोबर प्रोटीनचा विचार केला तर ते ॲमिनो ॲसिड फॉर्ममध्ये असतात. प्रोटीनची एक्झाम्पल्स आहेत ट्रिप्सिन, मायोसिन, ॲक्टिन. त्याचबरोबर लिपिड्स हे सेक्स हॉर्मोन्स डेव्हलप करतात आणि यामध्ये एस्ट्रोजन, टेस्टेस्टेरॉन या प्रकारच्या हार्मोन्सचा समावेश असतो. व्हिटॅमिन्स पाहिलेत तर A, B, C, D, E, K या पद्धतीची व्हिटॅमिन्स आहेत. आता या ठिकाणी आपणाला कार्बोहायड्रेट, प्रोटीन आणि न्यूक्लिक ॲसिड हे 3 महत्त्वाचे बायोमोलेक्युल्स या चॅप्टरमध्ये स्टडी करायचे आहेत. त्यापैकी पहिला बायोमोलेक्यूल आपण बघूयात, ज्याचं नाव आहे कार्बोहायड्रेट्स. कार्बोहायड्रेट्स हे प्लांट्समध्ये प्रामुख्यानं तयार होतात बाय द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. आता या ठिकाणी काही बायोमोलेक्युल्स जसं की कार्बोहायड्रेट, प्रोटीन हे आपण घेत असतो आणि काही बायोमोलेक्युल्स हे आपल्या बॉडीमध्ये ऑलरेडी असतात, जसं की न्यूक्लिक ॲसिड. म्हणजे काही बायोमोलेक्युल्स आपण बाहेरून घेतो आणि काही बायोमोलेक्युल्स हे आपल्या बॉडीमध्ये तयार होत असतात. तयार होणारा बॉडीमध्ये असणारा बायोमोलेक्यूल म्हणजे न्यूक्लिक ॲसिड. आपण बघूयात कार्बोहायड्रेट्सच्या बाबतीमध्ये. ह्या कार्बोहायड्रेट्स याला सॅकराइड्स असंही म्हटलं जातं. सॅकराइड म्हणजे काय तर विच इज स्वीट इन टेस्ट, जे चवीला गोड आहे त्याला आपण सॅकराइड म्हणजेच शुगर असं म्हणतो. आता हा शब्द जो आहे सॅकराइड तो ग्रीक वर्ड सॅखरॉनपासून मिळालेला आहे. इंग्लिश भाषा ही ग्रीक वर्ड्स आणि लॅटिन वर्ड्स यापासून तयार होते आणि त्यानुसार ग्रीक वर्ड सॅखरॉन म्हणजेच शुगर या अर्थानं कार्बोहायड्रेट्सला सॅकराइड्स असंही म्हटलं जातं. आता आपण कार्बोहायड्रेट्सची डेफिनेशन बघूयात. ही डेफिनेशन 1 मार्कला विचारली जाते. डेफिनेशन आहे
कार्बोहायड्रेट्स आर पॉलीहायड्रॉक्झीअल्डिहाइड्स और कीटोन्स. आता या ठिकाणी ह्या डेफिनेशनचा अर्थ बघूयात. कार्बोहायड्रेट्स आर पॉलीहायड्रॉक्झीअल्डिहाइड्स और कीटोन्स. पॉलीहायड्रॉक्झी, पॉली मीन्स मेनी, हायड्रॉक्झी मीन्स हायड्रॉक्झिल ग्रुप, दॅट इज बॉन्ड OH. आता या ठिकाणी OH ग्रुप दाखवत असताना व्हॅलन्सी सॅटिस्फाय होण्यासाठी ऑक्सिजनला आपण एक फ्री व्हॅलन्सी दाखवतो, एक रेषा दाखवतो, त्यालाच आपण म्हणतोय बॉन्ड OH. आता या ठिकाणी पॉलीहायड्रॉक्झी असं म्हटलेलं आहे, म्हणजे बेसिक युनिट कार्बोहायड्रेट्सचं ग्लुकोज आहे आणि या ग्लुकोजमध्ये एकूण 5 हायड्रॉक्झिल ग्रुप आहेत. हे बेसिक युनिट आहे, यामध्ये 5 हायड्रॉक्झिल ग्रुप आहेत, म्हणून याला पॉलीहायड्रॉक्झी असं म्हटलं जातं. त्यानंतर आपण पुढचा शब्द बघूयात, अल्डिहाइड्स. आता या ठिकाणी अल्डिहाइड म्हणजे अल्डिहाइडिक ग्रुप हा काही कार्बोहायड्रेट्समध्ये असतो आणि काही कार्बोहायड्रेट्समध्ये कीटॉनिक ग्रुप असतो. आता या ठिकाणी ज्यावेळी ग्रुप असा शब्द आपण वापरतो त्यामध्ये अल्डिहाइडिक, कीटॉनिक असे शब्द वापरावे लागतात. अल्डिहाइड ग्रुप किंवा कीटोन ग्रुप असं न म्हणता याला अल्डिहाइडिक ग्रुप, कीटॉनिक ग्रुप असं संबोधण्याची पद्धत आहे. आता हीच डेफिनेशन दुसऱ्या पद्धतीनं दिलेली आहे किंवा अदर वर्ड्समध्ये दिलेली आहे आणि ती आहे कंपाउंड्स which gives rise to aldehydes or ketones on hydrolysis. म्हणजे यामध्ये काय म्हटलेलं आहे तर हायड्रोलिसिस प्रोसेस झाल्यानंतर जी कंपाउंड्स अल्डिहाइड्स किंवा कीटोन्स फॉर्म करतात त्याला कार्बोहायड्रेट्स असं म्हटलं जातं. आता या ठिकाणी अल्डिहाइडिक ग्रुप म्हणजे नेमकं काय आहे, कीटॉनिक ग्रुप म्हणजे नेमकं काय आहे, हायड्रोलिसिस प्रोसेस काय आहे, हे सर्व डिटेल्स आपण पुढे चॅप्टरमध्ये पाहणार आहोत. आपण सध्या फक्त याची माहिती घेत आहोत. तर या कार्बोहायड्रेट्समध्ये जी महत्त्वाची एक्झाम्पल्स आहेत ती एक्झाम्पल्स ग्लुकोज, फ्रुक्टोज, लॅक्टोज, गॅलॅक्टोज या पद्धतीनं आहेत आणि या कार्बोहायड्रेट्सना सॅकराइड्ससुद्धा म्हटलं जातं, हे आपण बघितलंच आहे. आता यामध्ये फ्रक्टोज ही शुगर फ्रूट्समध्ये सापडते, लॅक्टोज ही शुगर मिल्कमध्ये सापडते. हा रेफरन्स आपल्या टेक्स्टबुकमध्ये आहे. टेक्स्टबुक केअरफुली वाचण्याची सवय पाहिजे आणि अभ्यास करायचा म्हटलं तर काळजीपूर्वक अभ्यास हा केलाच पाहिजे, लक्षात ठेवलाच पाहिजे, तरच तुम्हाला त्यातून काही कळेल. त्यानंतर बघूयात आपण मोलेक्युलर फॉर्म्युला ऑफ कार्बोहायड्रेट्स. तर या ठिकाणी त्याचा मोलेक्युलर फॉर्म्युला दिलेला आहे CX इन ब्रॅकेट H2O ब्रॅकेट कंप्लीट Y. म्हणजेच काय तर हायड्रेट्स ऑफ कार्बन. आता हायड्रेट म्हणजे H2O मोलेक्यूल आणि सुरुवातीला जो C दिला आहे तो C म्हणजे कार्बन, अशा अर्थानं हायड्रेट्स ऑफ कार्बन. मग या ठिकाणी कार्बनचे काही मोलेक्युल्स असतील आणि त्याला कंबाईन होणारे, अटॅच होणारे वॉटरचे काही मोलेक्युल्स असतील. त्याची एक्झाम्पल्स आपण बघूयात. त्यामध्ये पहिलं एक्झाम्पल आहे ग्लुकोज. आता या ठिकाणी आपण X आणि Y ही व्हॅल्यू 6 अशी घेऊयात
आणि ही व्हॅल्यू जर आपण 6 अशी घेतली तर आपला फॉर्म्युला तयार होतो C6 इन ब्रॅकेट H2O ब्रॅकेट कंप्लीट 6. हाच फॉर्म्युला आपण कसा देऊ शकतो C6 H12O6. त्यानंतरचं दुसरं एक्झाम्पल आहे सुक्रोज. सुक्रोज मीन्स सिम्पल शुगर, द शुगर विच इज यूज्ड फॉर टी. याचा फॉर्म्युला आहे C12 इन ब्रॅकेट H2O ब्रॅकेट कंप्लीट 11. म्हणजेच हा फॉर्म्युला कसा तयार होतो C12 H22O11. आता या ठिकाणी या पद्धतीचा जो फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला सर्वच कार्बोहायड्रेट्सना लागू होत नाही आणि म्हणून आपण या ठिकाणी दुसऱ्या पद्धतीनं कार्बोहायड्रेटची डेफिनेशन जी दिलेली आहे ही डेफिनेशन प्रामुख्यानं विचारात घेणार आहोत की ज्या डेफिनेशनमध्ये आपण म्हटलेलं आहे कार्बोहायड्रेट्स आर polyhydroxyaldehydes or ketones or the compounds which on hydrolysis gives aldehydes or ketones. त्यानंतर आपण बघूयात क्लासिफिकेशन ऑफ कार्बोहायड्रेट्स. या ठिकाणी सुरुवातीलाच कार्बोहायड्रेट्स आणि ब्रॅकेटमध्ये दिलेलं आहे सॅकराइड्स, की जे आपण वरती पाहिलं कार्बोहायड्रेट्सला सॅकराइड्स असं म्हटलं जातं आणि सॅकराइड्स म्हणजे शुगर्स विच आर स्वीट इन टेस्ट. आता यामध्ये याचे प्रामुख्यानं 3 प्रकार आहेत. त्यामध्ये पहिला प्रकार आहे मोनोसॅकराइड्स, दुसरा आहे ऑलिगोसॅकराइड्स आणि तिसरा प्रकार आहे पॉलीसॅकराइड्स. आता हे जे प्रकार आहेत हे कशावरून पडलेले आहेत त्यासाठी खाली दिलेलं आहे डू नॉट हायड्रोलाइज इनटू स्मॉलर युनिट्स. हे जे मोनोसॅकराइड्स आहेत त्याचं हायड्रोलिसिस झाल्यानंतर त्यापासून स्मॉलर युनिट तयार होत नाहीत. म्हणजेच हे बेसिक युनिट आहे. मोनोसॅकराइड हे कार्बोहायड्रेट्सचं बेसिक युनिट आहे. त्याचं ब्रेकडाऊन होत नाही किंवा त्याच्यापासून इतर मोनोसॅकराइड्स इतर कार्बोहायड्रेट्स तयार होत नाहीत. आणि याची एक्झाम्पल्स आहेत ग्लुकोज, फ्रक्टोज, रायबोज. त्यानंतर ऑलिगोसॅकराइड्स. ॲलिगोसॅकराइड्स म्हणजे काय तर yield 2 or 10 मोनोसॅकराइड युनिट्स ऑन हायड्रोलिसिस. हायड्रोलिसिस प्रोसेस झाल्यानंतर मोनोसॅकराइडची 2 ते 10 या पद्धतीची युनिट्स जर तयार होत असतील तर त्याला ऑलिगोसॅकराइड्स असं म्हटलं जातं. आता हे ऑलिगोसॅकराइडचे पुन्हा 3 प्रकार आहेत, ज्यामध्ये पहिला प्रकार आहे डायसॅकराइड्स, दुसरा आहे ट्रायसॅकराइड्स आणि तिसरा आहे टेट्रासॅकराइड्स. आता या ठिकाणी डायसॅकराइड्स म्हणजे काय तर yield 2 मोनोसॅकराइड युनिट्स ऑन हायड्रोलिसिस. आणि त्यामध्ये एक्झाम्पल्स दिलेले आहेत सुक्रोज. मग सुक्रोज कोणती 2 युनिट देतो तर 1 युनिट ग्लुकोज आणि दुसरं युनिट फ्रक्टोज. त्यानंतरचं एक्झाम्पल दिलेलं आहे माल्टोज. यामध्ये काय मिळतं तर 2 ग्लुकोजची युनिट्स मिळतात. त्यानंतरचं एक्झाम्पल आहे लॅक्टोज. यामध्ये काय मिळतं तर 1 ग्लुकोज युनिट प्लस 1
गॅलॅक्टोज युनिट. त्यानंतर बघूयात ट्रायसॅकराइड्स. ट्रायसॅकराइड्स म्हणजे काय, तर इल्ड 3 मोनोसॅकराइड युनिट्स ऑन हायड्रॉलिसिस. आणि याची एक्झाम्पल्स आहेत रॅफिनोज. यामध्ये काय होतं, 1 युनिट ईच ऑफ ग्लुकोज, फ्रक्टोज अँड गॅलॅक्टोज. म्हणजेच यामध्ये एक ग्लुकोज, एक फ्रक्टोज आणि एक गॅलॅक्टोज अशी 3 युनिट मिळून हा रॅफिनोज हा कार्बोहायड्रेट तयार होतो. त्यानंतर पुढचा टाईप आहे टेट्रासॅकराइड. इल्ड 4 मोनोसॅकराइड युनिट्स ऑन हायड्रॉलिसिस. यामध्ये एक्झाम्पल आहे स्टॅच्यूओज. यामध्ये 1 युनिट ग्लुकोज, 1 युनिट फ्रक्टोज अँड 2 युनिट गॅलॅक्टोज. या पद्धतीनं हा स्टॅच्यूओज हा कार्बोहायड्रेट फॉर्म होतो. त्यानंतर पॉलिसॅकराइड्स. आता पॉलिसॅकराइड्समध्ये काय आहे, तर इल्ड लार्ज नंबर ऑफ मोनोसॅकराइड युनिट्स ऑन हायड्रॉलिसिस. आत्तापर्यंत आपण ऑलिगोसॅकराइडमध्ये 2 ते 10 युनिट्स हा भाग बघितला. मग 10पेक्षा जर जास्त युनिट्स त्यामध्ये असतील तर त्याला म्हटलं जातं पॉलिसॅकराइड्स. आणि त्याचं एक्झाम्पल आहे स्टार्च, ग्लायकोजन आणि सेल्युलोज. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण हे जे क्लासिफिकेशन पाहिलं, मेन 3 टाईप्स, मोनोसॅकराइड, ऑलिगोसॅकराइड, पॉलिसॅकराइड आणि ऑलिगोसॅकराइडमध्ये पुन्हा 3 प्रकार, डायसॅकराइड, ट्रायसॅकराइड आणि टेट्रासॅकराइड. तर हा जो भाग आहे तो अगदी काळजीपूर्वक अभ्यासायचा आहे, कारण हाच भाग पुढे चॅप्टरमध्ये आपणाला उपयोगी पडणार आहे. तेव्हा तुम्ही शॉर्टमध्ये जर तुम्हाला लक्षात ठेवायचं असेल तर तुम्ही त्यामध्ये मोनोसॅकराइड्सचे एक्झाम्पल्स जसं की ग्लुकोज, फ्रक्टोज, रायबोज. त्यानंतर डायसॅकराइड्सचे एक्झाम्पल्स सुक्रोज, माल्टोज, लॅक्टोज. ट्रायसॅकराइड्सची एक्झाम्पल्स रॅफिनोज. टेट्रासॅकराइड्सचं एक्झाम्पल स्टॅच्यूओज. आणि पॉलिसॅकराइड्सची एक्झाम्पल स्टार्च, सेल्युलोज. या पद्धतीनं शॉर्ट नोट तयार करा आणि ती चांगल्या पद्धतीनं लक्षात ठेवा. त्याचबरोबर नंबर ऑफ युनिट्स किती आहेत आणि ती नेमकी कोणती आहेत अशी जी माहिती दिलेली आहे या क्लासिफिकेशनमध्ये, त्याचीही शॉर्ट नोट तयार करा. जसं की सुक्रोज एक्झाम्पल घेतलं तर त्यामध्ये 1 ग्लुकोज आणि 1 फ्रक्टोज युनिट आहे. अशा पद्धतीनं हे क्लासिफिकेशन चांगल्या पद्धतीनं अभ्यासा. हीच एक्झाम्पल्स पुढे चॅप्टरमध्ये आपणाला डिटेलमध्ये बघायची आहेत. आता त्याचबरोबर पुढच्या भागामध्ये आपण स्ट्रक्चर बघणार आहोत आणि यासाठी तुम्हाला नाव लक्षात असणं हे खूप गरजेचं आहे, कारण आता पुढे थोडासा भाग डिफिकल्ट होणार आहे. आपण या ठिकाणी बेसिक इन्फॉर्मेशन या चॅप्टरची सुरुवातीच्या भागामध्ये पाहिलेली आहे. आपण या ठिकाणी थांबूयात. धन्यवाद.